Start. Good morning. 24th August, 24 August. Failing on fires on Sri Salem power plant accident. Failing on फायर्स जो आहे, जर आपण बघितलं रिसेंटली 1-2 दिवसापूर्वीची घटना होती. श्री शैलम मध्ये जे काही पॉवर प्लांट आहे हायड्रो इलेक्ट्रिक, त्या पॉवर प्लांट मध्ये जे तर तो जो ऍक्सिडेंट झाला त्याच्याशी रिलेटेड एक एडिटोरियल आहे. आपल्याला माहिती असेल की सध्याच्या काळामध्ये बरेचशा अशा ऍक्सिडेंट बद्दलचे आपण 2 एडिटोरियल जे आहेत ते बघितले. पॅन्डेमिकच्या काळात ह्या अजून एक्स्ट्रा जे काही आहे संकट ज्याला म्हणू शकतो आपण, तर ते हे कन्सिडर केलं जाऊ शकतं. ठीक आहे. सो बघूयात नेमकं काय आहे. काय करायचं आपल्याला. आपल्याला सॉल्व द क्लोज टेस्ट क्वेश्चन्स. पहिल्यांदा आपल्याला क्लोज टेस्टचे जे क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व करायचे. वी हॅव टू फिल द ब्लँक्स प्रॉपरली इन द गिवन टाइम. 30 सेकंड्स. 30 सेकंदामध्ये आपल्याला क्लोज टेस्ट सॉल्व करायची आहे. त्याच्यानंतर देन वी विल डिस्कस द करेक्ट आन्सर अलॉंग विथ एक्सप्लेनेशन. ठीक आहे. मग ते नेमकं काय ते आपण नंतर चेक करू. क्लिअर सगळ्यांना एवढं. चलो देखते फिर. आणि लास्टला घेऊ आपण रिझल्ट फीडबॅक. रेडी सगळेजण. श्री शैलम पॉवर प्लांट ऍक्सिडेंट अंडरस्कोर्स द इम्पॉर्टन्स ऑफ सेफ्टी कोड्स. मग जर आपण श्री शैलम हा जो पॉवर प्लांट मध्ये जो झालेला ऍक्सिडेंट आहे तो जर कन्सिडर केला, अंडरस्कोर्स मीन्स हायलाइट द इम्पॉर्टन्स ऑफ फायर सेफ्टी कोड. फायर सेफ्टी याचे जे कोड्स आहे किंवा जे काही फॉलो केलं गेलं पाहिजे ते किती महत्वाचं आहे हे काय करतंय हा ऍक्सिडेंट पुन्हा एकदा हायलाइट करत आहे. ठीक आहे. चलो लेट स्टार्ट. बोलो. इज का वॉज, विल बी का शाल बी का कॅन बी. ठीक आहे. बघूयात. अ फायर इन अ हायड्रो इलेक्ट्रिक स्टेशन. हायड्रो मीन्स वॉटर. हायड्रा हा शब्द जिथे जिथे येईल तिथे अर्थ असतो वॉटरशी रिलेटेड. इलेक्ट्रिक म्हणजेच काय, हायड्रो पासून पॉवर स्टेशन म्हणजेच हायड्रो पासून पाण्यापासून इलेक्ट्रिसिटी निर्माण करणं, यालाच जलविद्युत केंद्र म्हणतो आपण. लोकेटेड क्लोज टू अनलिमिटेड क्वांटिटीज ऑफ वॉटर वुड सीम टू बी अ कॉन्ट्रडिक्शन. मग एक फायर जो आहे ज्वाला ज्याला म्हणतो आपण, हायड्रो इलेक्ट्रिक स्टेशन मध्ये जवळच काय झालं, एक आग लागली जिथे भरपूर अमाऊंट ऑफ क्वांटिटीज अनलिमिटेड क्वांटिटीज ऑफ वॉटर वुड सीम टू बी अ कॉन्ट्राडिक्शन. म्हणजे जर आपण बघितलं की जिथे भरपूर पाण्याची क्वांटिटी होती त्या ठिकाणी काय झालं की फायरचा जो म्हणजे जाळ जो आहे तो त्या ठिकाणी आग जी आहे ती लागलेली आहे. बट ॲज द डेडली ब्लेज, भरपूर क्वांटिटी तिथं पाण्याची आहे, पण बट ॲज द डेडली ब्लेज इन द श्री सैलम पॉवर प्लांट शोज द रिस्क इज व्हेरी रिअल. ठीक आहे. बट ॲज द डेडली मीन्स किलिंग, मारणारा, एकदम जास्तीचा, खूप भयानक. ब्लेज म्हणजे ज्वाला. इन द श्री शैलम पॉवर प्लांट शोज, भरपूर पाण्याचा साठा असताना सुद्धा त्याच्याच बाजूला जवळच काय झालं, खूप मोठी आग लागली. पण ती आग एवढी जास्त होती, एवढी मोठी होती की त्या ठिकाणी असलेलं जे काही वॉटर आहे त्यामुळे ती विझू शकली नाही, किंवा ते श्री सैलम पॉवर प्लांट किंवा त्या ज्वालांमुळे त्या एवढ्या भयानक होत्या, त्या ज्वाला असं दाखवतात की द रिस्क इज व्हेरी रिअल, खूप जास्तीची रिस्क जी आहे ती त्या ठिकाणी आहे. ओके. सध्या पण आहे, म्हणून मग करेक्ट आन्सर असेल इज. ओके. सगळ्यांना क्लिअर. मग पहिलं काय असेल, ए. चलो नेक्स्ट. रेडी सगळे. सेकंड. ओके. बोलो. बी. बर, अजून. बोलो फास्ट.
ठीक आहे, चला चेक करू. 9 people including 5 engineers. 9 लोक, त्यामध्ये 5 जण जे आहे ते काय इंजिनियर्स आहे. 9 people including 5 engineers perished in the facility on, बघा पेरिश मीन्स डिस्ट्रॉय करणं. ठीक आहे. सो 9 लोक इन्क्लुडिंग 5 इंजिनियर्स, 5 इंजिनियर्स कन्सिडर करून 9 लोक जे आहेत ते डिस्ट्रॉय झालेले गेलेले आहेत इन द फॅसिलिटी ऑन द तेलंगणा आंध्र प्रदेश बॉर्डर. जी काही तेलंगणा आंध्र प्रदेशच्या बॉर्डर वरती जी काही फॅसिलिटी आहे, जो काही पॉवर इलेक्ट्रिक स्टेशन आहे, तिथे 9 लोक जे आहेत ते किल म्हणजे डिस्ट्रॉय झालेले आहेत, पेरिश झालेले आहेत. ठीक आहे. ॲट 900 मेगावॅट कॅपॅसिटी, जवळपास 900 मेगावॅट कॅपॅसिटी असणार द प्लांट ऑन द लेफ्ट बँक कॅनल ऑन ऑफ द कृष्णा जी रिव्हर आहे त्याच्या लेफ्ट डाव्या बाजूचं जे काही किनारा आहे त्यावरती असणारा हा प्लांट आहे. इज वन ऑफ द बिगेस्ट कंट्रीब्युटर्स टू द तेलंगणा स्टेट पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन. हा सगळ्यात मोठा, वन ऑफ द बिगेस्ट, जे काही कॉन्ट्रीब्युट करणारे, जे काही पॉवरला कॉन्ट्रीब्युट करणारे तेलंगणा स्टेट मधले पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन आहे, तर त्यातला हा जवळपास मोठ्यातला एक आहे. डायडॅश ब्रांच सर्व्स आंध्र प्रदेश. उरलेल्या म्हणजेच कोणत्या, अदर, म्हणून इथं काय येईल, अदर ब्रांच, दॅट इज बी ऑप्शन. ओके, क्लिअर सगळ्यांना. चला नेक्स्ट, थर्ड. एक मिनिट सॉरी, अदर नाही येणार इथं. आता नीट बघून घ्या काय म्हणणं आहे, नेमके समजून घ्या. तेलंगणा स्टेट पॉवर जनरेशन कॉर्पोरेशन, ठीक आहे. डायडॅश ब्रांच सर्व्स, ऑदर म्हटलं असतं तर मग उरलेल्या भरपूर ब्रांचेस झाल्या असतं ना, कॉन्ट्रीब्युटर्स म्हटलेलं आहे. ठीक आहे. मग बरेचसे कॉन्ट्रीब्युटर्स पैकी मग हा जो होता तो काय, वन ऑफ देम. ठीक आहे. मग असं जर मी म्हटलं असतं ऑदर तर काय झालं असतं, उरलेल्या बऱ्याचशा, मग बऱ्याचशा झाल्या असतं तर ब्रांचेस म्हटलं असतं, पण इथं ब्रांच आहे फक्त, म्हणून इथं काय येईल, अनदर ब्रांच सर्च आंध्र प्रदेश. ठीक आहे. म्हणून अनदर पाहिजे होतं, नॉट ऑदर. ओके, चलो नेक्स्ट. रेडी, स्टार्ट. बोलो. सी, बी, बर, अजून सी. ठीक आहे, चला बघूयात काय. ई. ठीक आहे, लेट्स चेक. What makes the accident more disturbing is that it comes as another shock in the season of disasters. मग नेमकं कशामुळे अजून जास्त शॉक होतं या ऍक्सिडेंटचा, की ऑलरेडी एवढे डिझास्टर चालू आहेत 2020 मध्ये, 2020 मध्ये एवढे सगळे डिझास्टर्स असताना त्यात अजून भरीस भर पडलेलं हा ऍक्सिडेंट, म्हणून एक नवीन शॉक जो आहे तो या माध्यमातून बसतो. इंडस्ट्रीज अँड पॉवर प्लांट्स इन आंध्र प्रदेश, तामिळनाडू अँड तेलंगणा हॅव बीन रॅक्ड डायडॅश ऍक्सिडेंट्स ड्युरिंग द COVID-19 पॅन्डेमिक. मग आपण जर बघितलं तर आंध्र प्रदेश मधला, तामिळनाडू मधला किंवा तेलंगणा यांच्यामधल्या ज्या काही मोठ्या मोठ्या इंडस्ट्री आहे आणि सोबतच काही पॉवर प्लांट जे आहेत, हे नेमकं काय करतायत, हॅव बीन रॅक डायडॅश. रॅक सोबत नेहमी काय येतं तर बाय, म्हणजे काय, एकदम जास्तीच्या पद्धतीने, तीव्रतेने ज्याला म्हणतो आपण. सो रॅक बाय याचा अर्थ होतो की तीव्रतेने काय करणं, खूप जास्तीचं नुकसान करणं, डॅमेज करणं. ठीक आहे. सो रॅक्ड बाय ऍक्सिडेंट्स ड्युरिंग द COVID-19 पॅन्डेमिक, हे 3 स्टेट जे आहे ते खूप जास्त तीव्रतेने पॅन्डेमिकच्या काळामध्ये जे आहे, तर हे 3 मोठे जे स्टेट आहेत त्यामध्ये जो ऍक्सिडेंट झाला, इंडस्ट्रीज आणि पॉवर प्लांट्स मधले जे काही ऍक्सिडेंट आहेत त्यांच्यामुळे काय झालेलं आहे, खूप जास्त डॅमेज झालेले आहेत, खूप जास्त नुकसान त्यांचं झालेलं आहे. कोणत्या कोणत्या स्टेटचं, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि तेलंगणा. ठीक आहे. In Srisailam, the fire appears to have started in control panel during maintenance. श्रीशैलम मध्ये फायर जो आहे तो कशामुळे सुरू झाला, कुठे सुरू झाला, कंट्रोल पॅनल जे आहे त्याचं मेंटेनन्स चालू असताना तिथे आग लागली, जी आहे आग जी आहे ती सुरुवात झालेली आहे. ठीक आहे. रेडी, क्लिअर सगळ्यांना एवढं. मग इथे आन्सर काय असेल, ई बाय.
इन का बरं नाही, wrath in, damaged in accident नाही, damaged by accident, accident मुळे झालं ना, म्हणून मग बाय पाहिजे होतं. ओके, चलो नेक्स्ट स्टार्ट. ओके, बोलो, बोला पटपट. हा, डी. अजून बोलो फास्ट. ई, दो. ठीक आहे, चलो देखते हैं. द विक्टिम्स वर, विक्टिम्स जे होते ते सगळे, विक्टिम म्हणजेच कोण, ज्यांच्यावरती नुकसान झालं असे ते. वी आर अनेबल टू मेक अन एक्झिट, जे काही त्या ठिकाणी किल करण्यात आले, किल झाले किंवा जखमी झाले ते जे आहेत समजा, तर ते एक्झिट होऊ शकत नव्हते, बाहेर पडू शकत नव्हते थ्रू अन एस्केप टनल. एस्केप साठी जी टनल दिलेली असते, जो गॅप दिलेला असतो, जी पोकळी दिलेली असते, तिथून ते बाहेर जाऊ शकत नव्हते. का बरं जाऊ शकत नव्हते? अँड वी आर ओव्हरहेल्म बाय स्मोक. ओव्हरहेल्म म्हणजे आच्छादित करणं, कव्हर करणं, बाय स्मोक. स्मोकने काय केलेलं होतं, त्यांना कव्हर केलेलं होतं. व्हाईल अदर्स ऍट अ डिफरंट लेवल कुड फ्ली इन द टाइम. मग उरलेले मात्र काय झाले की तेवढ्या काळ याच्यामधून, जागेमधून किंवा तेवढ्या जागेमधून जिथनं त्यांना पळायला किंवा एस्केप व्हायला जागा मिळाली, तिथून ते निघून गेले. गोईंग बाय ऑफिशियल अकाउंट्स, ऑफिशियली जे काही अकाउंट करतायत किंवा जे काही त्यांच्याकडे मेंटेन केलेले रेकॉर्ड्स आहेत, त्यानुसार असं सांगितलं आता की द स्मोक मेड इट डिफिकल्ट इवन डॅश. बघा काय म्हणता येते, द स्मोक मेड इट डिफिकल्ट इवन डॅश रेस्क्यू पर्सनल. पर्सनल मीन्स कर्मचारी. इवन डॅश पर्सनल टू एंटर द फोर स्टोअर स्ट्रक्चर. बघा, टू रेस्क्यू पर्सनल, टू रेस्क्यू वापरला असतं पुढे परत टू आलेलं आहे. ठीक आहे, एकाच वाक्यात दोन दोन ठिकाणी टू येण्याचा काही प्रश्न नाही, कारण दोघं पण सेमच आहे, दोन्ही पण व्हर्बवाले फॉर्म आहे, त्यांच्या समोर वापरायचं आहे, मग हे नाही चालणार. म्हणून इवन फॉर रेस्क्यू पर्सनल टू एंटर. ठीक आहे, इकडून रेस्क्यू व्हायचं आणि दुसरीकडे एंटर करायचं, सो दॅट इज सायमल्टेनियस ऍक्शन. म्हणून मग करेक्ट आन्सर असेल फॉर, दॅट इज डी. ओके, चलो आगे. मग जर आपण बघितलं तर गोईंग बाय ऑफिशियल जे काही सांगण्यात येत आहे त्या सांगण्यानुसार द स्मोक मेड इट डिफिकल्ट इवन फॉर रेस्क्यू पर्सनल टू एंटर द फोर स्टोअर स्ट्रक्चर. जे पण रेस्क्यू करणं, जे पण कर्मचारी होते त्यांना त्या ठिकाणावरनं रेस्क्यू करणं, बचाव करणं, आणि फोर स्टोअर जिथं चार, फोर स्टोअर म्हणजे स्टोअर मीन्स मजला ज्याला म्हणतो आपण, तर तसा फ्लोअरचा चार स्ट्रक्चर जे होतं, जे सेफ स्ट्रक्चर होतं, तिकडे जाण्यासाठी त्यांना काय झालं, अडचणी निर्माण झाल्या, त्यांना तिकडे जाता आलं नाही. ओके, लेट स्टार्ट. ओके, बोलो. Moreover, additionally, videos made by staff present a spectacle. जर आपण बघितलं तर तिथे व्हिडिओज जे काही स्टाफने बनवले होते त्यांच्या याच्यातून दिसतं की स्पेक्टॅकल मीन्स दिसणं, व्हिज्युअलाइज होणं, ऑफ अ स्मॉल फायर रॅपिडली एनगल्फिंग. एनगल्फ मीन्स अफेक्ट करणं किंवा कव्हर करणं द वर्किंग एरिया. मग हळूहळू व्हिडिओ जे स्टाफने बनवले त्या माध्यमातून असं दिसतं की, व्हिज्युअलाइज होतं की एक छोटासा फायर होतं, छोटीशी आग होती, ती अचानक एकदम स्पीडने एनगल्फ झाली, कव्हर केलं तिने काय, द वर्किंग एरिया. जो काही एरिया होता
तो पूर्णच्या पूर्ण त्याने काय केलं, कव्हर केलं. ट्रॅपिंग द पर्सनल अँड लिव्हिंग लिटिल रूम फॉर मॅनोवर. मॅनोवर मीन्स मुवमेंट. मग जर आपण बघितलं तर जेवढे कर्मचारी होते त्यांना काय केलं, ट्रॅप केलं, कॅप्चर केलं, त्यांना पकडून ठेवलं. अँड लिव्हिंग लिटिल रूम, लिटिल रूम म्हणजे खरंच रूम नाही तर लिटिल स्पेस किंवा स्कोप. इथे रूमचा अर्थ काय, स्कोप. सो त्यांना अशा पद्धतीने पकडले गेले ते की त्यांना मुवमेंट करायला सुद्धा काय मिळालं नाही, जागा मिळाली नाही. तेलंगणा हॅज इन्स्टिट्यूटेड अ सीआयडी इन्क्वायरी. तेलंगणा स्टेटने काय केलं, लगेच एक सीआयडी इन्क्वायरी जी आहे ती ठेवलेली आहे. अपार्ट फ्रॉम द प्लॅन ऑपरेटर्स ओन प्रोब. ओन प्रोब म्हणजे प्रोब म्हणजे पण इन्क्वायरीज असती. स्वतःची इन्क्वायरी अपार्ट फ्रॉम, स्वतःच्या इन्क्वायरी शिवाय अजून काय केलंय तेलंगणा स्टेटने, सीआयडी इन्क्वायरी जी आहे ती ठेवलेली आहे. डायडॅश अन एक्सटर्नल टेक्निकल ऑडिट विथ नो कॉन्फ्लिक्ट्स ऑफ इंटरेस्ट could better serve the objective identifying lacunae to stop a future catastrophe. जर आपण बघितलं तर ह्या एन्क्वायरी पेक्षा काय करायला पाहिजे होतं, म्हणजे कॉन्ट्रास्ट आहे म्हणून मग इथं बट विल बी द करेक्ट आन्सर. काय असायला पाहिजे होतं, बट. का बरं, पुढे वाचल्यावर कळत आपल्याला. बट अन एक्सटर्नल टेक्निकल ऑडिट विथ नो कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट. बाहेरच्यांनी येऊन केलेलं टेक्निकल ऑडिट जर ऑलरेडी चांगल्या पद्धतीचा असेल तर त्या माध्यमातून जो काही कॉन्फ्लिक्ट उभे राहतात, जे काही कॉन्फ्लिक्ट म्हणजेच वाद उभे राहतात किंवा हे सगळे जे इन्सिडेंट घडतात, अशापेक्षा जास्त सर्व केलं जाऊ शकतं आयडेंटिफाईंग, ज्या माध्यमातून आयडेंटिफाय केलं जाईल काय, लॅक्युनी. लॅक्युनी म्हणजेच काय, कमतरता. टू स्टॉप अ फ्युचर कॅटास्ट्रॉफ. कॅटास्ट्रॉफ मीन्स डिझास्टर. पुढचे भविष्यातले येणारे जे काही डिझास्टर आहे, आता सध्या सीआयडी इन्क्वायरी करताय, ही सीआयडी इन्क्वायरी करण्यापेक्षा किंवा का झालं त्याच्यावर विचार करण्यापेक्षा जर टेक्निकल ऑडिट केलं आणि नेमकं का झालं हा प्रॉब्लेम शोधला, तर भविष्यामध्ये जे काही डिझास्टर्स येतील त्यामध्ये सुद्धा काही अडचणी येणार नाही. ओके, स्टार्ट 6. ओके, बोलो. बोला पटपट. ठीक आहे. इट कॅन डिटरमाइन व्हाय द विक्टिम्स कुड नॉट मेक अ सेफ एक्झिट. यावरून असं लक्षात येतं की नेमकं विक्टिम्स त्या एक्झिट मधनं जे आहे सेफली बाहेर का येऊ शकली नाही, ऍज पर स्टँडर्ड प्रोसिजर. जशी की स्टँडर्ड प्रोसिजर असते त्या प्रोसिजर नुसार का येऊ शकले नाही. लार्ज हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स आर युजली बिल्ट वेल बिलो सरफेस लेवल. बघा, बऱ्यापैकी जर आपण बघितलं तर मॅक्झिमम प्रमाणामध्ये जे हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स आहे ते काय केलेले आहे, बिलो सरफेस लेवल. सरफेस लेवल जे आहे त्यापेक्षा खाली, म्हणजे खाली जमिनीपासून खाली जे आहे तर त्यांचं लेवल जी आहे ती घेतलेली असते. ठीक आहे, मग बिलो सरफेस लेवल ते असतात. युजली बिल्ट, मेनली ते बिल्ड केलेलं असतं. पुन्हा खात्री घेतलेली, काळजी घेतलेली असते. वेअर जनरेशन कंट्रोल, ज्या माध्यमातून काय होतं, जनरेशन कंट्रोल अँड ट्रान्समिशन इक्विपमेंट आर लोकेटेड. मग ते सगळे जे आहे ते काय केलेलं असतं, जमिनीपासून खाली ठेवलेलं असतं. अ फायर बिकम्स कॉम्प्लिकेटेड इन सर्च सर्कमस्टन्सेस. आणि अशा केसमध्ये काय होतं, मग फायर जर, आग जर लागली तर त्याला कंट्रोल करणं जे आहे, जमिनीपासून खाली असल्यामुळे जरा कंट्रोल करणं जरा अवघड जातं. अँड सेफ्टी फीचर्स हॅव टू बी एक्स्ट्रीमली रिलायबल. आणि म्हणूनच काय केलं गेलं पाहिजे, सेफ्टी फीचर्स जे आहेत ते खूप चांगल्या पद्धतीचे त्या ठिकाणी असले पाहिजे. काय नेमकं इथं असणार आहे, डायडॅश ऑफ फायर बिकम्स कॉम्प्लिकेटेड हँडलिंग. बरोबर. मग काय केलं जाऊ शकतं, हे हँडल करणं जे आहे, मीन्स जो काही फायर आहे त्याला जर हँडल करायचं असेल तर ते काय होतं, कॉम्प्लिकेटेड होतं. ठीक आहे, क्लिअर सगळ्यांना. चलो नेक्स्ट, 7th करा स्टार्ट.
ओके, चला बघू काय नेमकं म्हटलेलं आहे. IEEE काय आहे? इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर. ठीक आहे. मग यांचं जे इन्स्टिट्यूट आहे ही न्यूयॉर्क बेस्ड ऑर्गनायझेशन आहे, जगातली फेमस, की जी स्टँडर्ड सेट करते कशासाठी? इलेक्ट्रिकल पॉवर स्टेशन किंवा बाकीशी रिलेटेड फॉर सबस्टेशन फायर प्रोटेक्शन. मग स्टँडर्ड सेट करते कशापासून? सबस्टेशन फायर प्रोटेक्शन करण्यासाठी फायर पासून. इश्यूड अ क्वार्टर सेंचुरी ॲगो. मग 300 जर आपण बघितलं समजा क्वार्टर सेंचुरी ॲगो, मग सेंचुरीला क्वार्टर असं जर आपण बघितलं म्हणजे जवळपास 30 ते 40 वर्षांपूर्वी जर आपण बघितलं तर जो काही स्टँडर्ड इश्यू केलेले आहे तर त्या स्टँडर्ड नुसार ले डायडॅश नॉर्म्स फॉर फिक्स्ड अँड पोर्टेबल व्हेंटिलेशन. ले डायडॅश सांगा काय येईल? बर, सी. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे, करेक्ट आन्सर आहे ले डाऊन. बरं, ले अपॉन ले वगैरे का बरं नाही? ले डाऊन मीन्स व्हॉट? एखादी गोष्ट जी आहे ती पुट करणं किंवा ठेवणं, ठरवणं, इथं अर्थ ले डाऊन नॉर्म्स फॉर फिक्स्ड अँड पोर्टेबल व्हेंटिलेशन सिस्टम. जर आपण बघितलं की जे IEEE जे आहे त्यांनी जे स्टँडर्ड दिलेलं आहे त्या स्टँडर्ड नुसार काय केलेलं आहे की बरेचसे नॉर्म्स नियम ठरवून दिलेले आहे की फिक्स आणि पोर्टेबल व्हेंटिलेशन सिस्टम जी आहे ती असली पाहिजे. कॅन रिमूव्ह हेवी स्मोक ॲज सीन इन श्रीशैलम. जो की आपल्याला श्रीशैलम मध्ये दिसला तो स्मोक जो आहे बाहेर काढून टाकण्यासाठी फिक्स आणि पोर्टेबल म्हणजे इकडे तिकडे हलवता येण्यासारखी अशी पोर्टेबल सिस्टम जी आहे, व्हेंटिलेशनची सिस्टम जी आहे ती असायला पाहिजे. यूज ऑफ फायर रिटार्डंट म्हणजे फायर रेजिस्टिंग मटेरियल्स इन कन्स्ट्रक्शन मध्ये आग लागणार नाही असं मटेरियल जे आहे ते वापरले गेले पाहिजे. ड्वेल एक्झिट्स, 2 एक्झिट असले पाहिजे. इझी व्हर्टिकल एस्केप रूट्स आणि सोबतच वरच्या बाजूने सुद्धा निघून जाण्यासाठीचा रूट असला पाहिजे. युझिंग स्टेअर केस अँड अलार्म सिस्टम्स, दोन्ही पण गोष्टी स्टेअर केसेस आणि अलार्म सिस्टम पण असली पाहिजे. ऑल पार्ट ऑफ द सेफ्टी कोर्स, आणि हे सगळ्यांची सेफ्टी ही कंपल्सरी असली पाहिजे स्टँडर्ड नुसार. ओके, 8 स्टार्ट. Okay, whether these features were available in Telangana power plant. असे जे फीचर्स आहे हे तेलंगणा पॉवर प्लांट मध्ये अवेलेबल होते का? अँड इफ दे वेअर, आणि जर ते होते तर व्हाय द पर्सनल कुड नॉट यूज देम टू क्विकली एस्केप द इन्फर्नो. मग जर खरंच अवेलेबल होते तर मग तिथून जे काही अडकलेले आहे ते का निघून जाऊ शकले नाही? इन्फर्नो म्हणजेच काय असतं? लार्ज फायर दॅट इज डेंजरसली आउट ऑफ कंट्रोलच्या बाहेर गेलेली आग, इन्फर्नो. ठीक आहे. शुड बी डॅश बी इन्व्हेस्टिगेटेड. मग यातले कोणते पण ऑप्शन घ्या, ते पहिले फॉर्म आहे त्यांच्यासोबत बी येणार नाही, हॅज बीन असतं. ठीक आहे. मग बाकी सगळ्यांसोबत जे कोणासोबतच वापरला जाणार नाही, म्हणून करेक्ट आन्सर असेल कोण? शुड, एकुलता एक आन्सर. ओके, चलो नेक्स्ट. बोलो. सांगू जल्दी. बघा, द डॅम फायर इज प्रायमरली द स्टेट गव्हर्नमेंट रिस्पॉन्सिबिलिटी. प्राथमिकरित्या जर बघितलं तर डॅम फायर ही जी आहे ही कोणाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे? स्टेट गव्हर्नमेंटची.
but the center should take the opportunity to review safety place in places such as Jharkhand, where extensive underground coal fields fires have dash remote communities. बघा, मग ही जी आहे ती स्टेट गव्हर्नमेंटची रिस्पॉन्सिबिलिटी असते, पण सेंटरने काय केलं पाहिजे तर याला ऑपॉर्च्युनिटी म्हणून, संधी म्हणून बघितलं पाहिजे टू रिव्ह्यू सेफ्टी इन प्लेसेस. अशा प्लेसेसमध्ये सेफ्टी जी आहे सगळ्यांची सेफ्टी जी आहे ती खूप जास्त महत्वाची आहे. हा विचार जो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंट सेंटरचा असला पाहिजे. सच ॲज कुठे, सच ॲज जशा प्लेसेस आहेत कोणत्या सारख्या, झारखंड सारखा जो प्लेस आहे तिथे सुद्धा वेअर एक्सटेन्सिव्ह खूप जास्तीच्या प्रमाणात अंडरग्राउंड कोल फील्ड्स फायर्स, जे काही कोल फील्ड जे आहेत तर त्याच्या कोळशांच्या ज्या खाणी आहेत तिथे हॅव डॅश रिमोट कम्युनिटीज, त्या काय करतायत तर रिमोट कम्युनिटीज, जवळच्या कम्युनिटीजला काय करतायत, इफेक्टेड अफेक्टेड, काय येईल दोन्ही पैकी, बोलो फास्ट. सिक्युअर करताय का कोल माइन, सिक्युअर करतायत का कोल फील्ड्स, सिक्युअर. आग लागली तर त्या आगनी सिक्युअर होणार आहे का, काय होणार आहे, अल्टिमेटली अफेक्ट होणार आहे. म्हणून मग ए इज द करेक्ट आन्सर. कोणता असेल, क्लिअर, ए विल बी द करेक्ट आन्सर. अँड नाउ इट इज लास्ट 10th. करेक्ट आहे. बोलो काय येईल सांगा पटपट. लास्ट क्वेश्चन है, बोलो फास्ट. ओके, बरोबर, बघूया काय. इंडिया लुजेस मेनी लाईव्ह ऑफ टू फायर्स इच इयर. दरवर्षी भारतामध्ये काय होतं, हे आता कन्क्लुझिव्ह स्टेटमेंट आहे, भारतामध्ये दरवर्षी काय होतं, फायरमुळे, आगीमुळे काय होतं, डेथ्स भरपूर साऱ्या होतात at 12,748 accidental deaths in 2018. मग 2018 मधलं जर आपण बघितलं तर ऍक्सिडेंटल डेथ आहे अशाच नियरली डबल द नंबर कॉज्ड बाय फोर्सेस ऑफ नेचर. हा नंबर जो आहे तो म्हणजे नॅचरली जर समजा 6,000 मरत असतील त्याच्यात जवळपास डबल 12,000 हे ऍक्सिडेंटल डेथ असतात. हा नेमका डेटा कोणी सांगितलेला आहे, कॉज्ड बाय फोर्सेस ऑफ नेचर अकॉर्डिंग टू एनसीआरबी डेटा, नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरो, हे जे आहे ऑर्गनायझेशन, त्या माध्यमातून त्यांचा जो डेटा आहे त्यानुसार जवळपास 12,748 ऍक्सिडेंटल डेथ होते 2018च्या, की ज्या काय आहेत की डबल आहे, जवळपास नॅचरल डेथ ज्या असतात त्यांच्यापेक्षा त्या काय आहेत, डबल आहे. ठीक आहे. मग त्यानुसार ओनली अ रिगरस ऍडहरन्स मीन्स जवळीकता किंवा रिगरस ऍडहरन्स डायडॅश सेफ्टी कोड्स, मग याच्यावरती कॅन रिड्यूस दी शॉकिंग टोल. मग ह्या जे काही ट्रबल्स येत आहेत किंवा जे काही रिगरस खूप जास्तीचे जे काही ऍक्सिडेंट किंवा संकट आहेत यांच्यापासून ऍडहरन्स डायडॅश सेफ्टी काय येईल बघा. आता ऍडहरन्स, नेहमी हा शब्द जो आहे ऍडहरन्स सोबत कंपल्सरी कोण येतो, टू. ऍडहरन्स सोबत नेहमी कोण असतो, टू, टीओ. म्हणून इथं कोण येईल, ऍडहरन्स टू. व्हॉट डज इट मीन, नेमका त्याचा मिनिंग जो आहे तो काय होतो, ओनली अ रिगरस ऍडहरन्स टू सेफ्टी. म्हणजेच काय, सेफ्टीला जर आपण जवळीकता जर निर्माण केली सेफ्टीच्या बाजूने तर काय होऊ शकतं, सेफ्टी कोड्स किंवा आपण त्याची ऍडरन्स तसा बेसिकली मिनिंग असतो निष्ठा किंवा समर्थन. मग जर आपण समजा समर्थन केलं कशाचं, सेफ्टी कोड्सचं, जेवढे काही IEEE ने सांगितलेले सेफ्टी कोड्स आहेत ते जर आपण फॉलो केले तर त्या माध्यमातून रिड्यूस दी शॉकिंग टोल. टोल मीन्स दंड. मग आपल्याला जे काही शॉकिंग पद्धतीने जे काही हे ऍक्सिडेंट वगैरे जे आहेत याला जे फेस करावं लागतं तर ते काय होईल, कुठेतरी कमी होऊ शकेल. ओके, थँक्यू, गुड डे टू ऑल ऑफ यू. सगळ्यांना क्लिअर एवढं.